नमस्कार. सांगण्यास आनंद होतो कारण पॉवर आणि पॉलिटिक्स हे युनिट आपण पूर्ण घेतलेलं आहे, म्हणजे त्यातला एकही पॉईंट स्किप केलेलं नाही. म्हणजे जेव्हा कॉलेज सुरू होईल तेव्हा पॉवर आणि पॉलिटिक्स हे युनिट मी काही तुम्हाला शिकवणार नाही, कारण एक पॉईंट याच्यामधलं मी घेतलेलं आहे. काही प्रकरणातले जे काय कठीण पॉईंट असतील ते मागे ठेवलेले आहेत, मात्र याच्यातलं काही मागे ठेवण्यात आलेलं नाही. ओके, मग आता शेवटचं बघूया, कॉन्सिक्वेन्सेस ऑफ ऑर्गनायझेशनल पॉलिटिक्स. हे जे काय पॉलिटिक्स असतं, जे पॉलिटिक्स होतं त्याचे परिणाम काय होतात त्याला म्हटलं आता कॉन्सिक्वेन्सेस ऑफ ऑर्गनायझेशनल पॉलिटिक्स. बघा यामध्ये काय काय सांगितलं ते बघा. बेसिकली सगळ्या लोकांना काय पॉलिटिक्स आवडत नाहीत, सगळ्यांकडे काय ते पॉलिटिकल स्किल नसतात. त्यामुळे एखाद्या ऑर्गनायझेशनमध्ये पॉलिटिक्स होतं असं वाटलं तर लोक जॉब सोडायला पण मागे पुढे बघत नाहीत. ओके, तर बघूया आपण कॉन्सिक्वेन्सेस ऑफ पॉलिटिकल बिहेवियर बघूया. आणि प्रत्येकजण सांगत असतो की मी जिकडे काम करतो ना मला कंटाळा आला, कारण तिकडे ना पॉलिटिक्स खूप चालतं. ओके, आता नक्की मग काय काय परिणाम होतात पॉलिटिक्सचा. मोस्ट एम्प्लॉई हॅव ॲव्हरेज पॉलिटिकल स्किल अँड हेन्स फॉर मोस्ट एम्प्लॉई ऑर्गनायझेशन पॉलिटिक्स हॅव निगेटिव्ह आउटकम. मोस्ट एम्प्लॉई असतात त्यांना हे पॉलिटिकल स्किल त्यांना नसतं त्यांच्याकडे चांगलं, त्यामुळे त्यांना त्याचे निगेटिव्ह आउटकम भेटतात. चुकून जरी काहीतरी चुकीचा करला गेला तरी त्याला मार भेटतो, कारण त्यांना पॉलिटिक्स जास्त काही येत नसतं. रिसर्च हॅज फाउंड दॅट ऑर्गनायझेशन पॉलिटिक्स हॅज टू फॉलोइंग निगेटिव्ह इफेक्ट ऑन एम्प्लॉई. खालील एम्प्लॉईवर इफेक्ट होतात. पहिलं आहे लोअर जॉब सॅटिस्फॅक्शन. पेमेंटपेक्षाही महत्त्वाचं काय असतं एम्प्लॉईसाठी, जॉब सॅटिस्फॅक्शन महत्त्वाचं असतं. मी टीचर आहे, टीचिंग करतो, बरं वाटतं, एक वेळ पेमेंट नाही भेटलं तरी चालेल. मात्र समजा असं असतं त्याला जॉब सॅटिस्फॅक्शन म्हणतात. मात्र तुम्ही जे काय काम करत असाल त्याची तुम्हाला पोचपावती मिळत नसेल किंवा तुमच्याबद्दल लोक काम करून पण वाईट बोलत असतील तर तुम्हाला काय 100% डिससॅटिस्फॅक्शन भेटणार. बघा बघा लोअर जॉब सॅटिस्फॅक्शन. ऑर्गनायझेशन पॉलिटिक्स इज द नेगेटिव्ह रिलेटेड टू द जॉब सॅटिस्फॅक्शन. दॅट इज द ग्रेटर द लेवल ऑफ ऑर्गनायझेशन पॉलिटिक्स हॅव लोअर इज एम्प्लॉई सॅटिस्फॅक्शन. यांचा एकदम विरुद्ध संबंध आहे, व्यस्त संबंध म्हणतात तो. कारण जर पॉलिटिक्स जास्त असेल तर जॉब सॅटिस्फॅक्शन काय असेल, कमी असेल. ओके, पुढचं बघा, स्ट्रेंथ अँड स्ट्रेस अँड ओके शब्द बघूया तो कुठचा आहे तो. सॉरी, सेकंड पार्ट काय आहे, स्ट्रेस अँड एन्झायटी. एन्झायटी म्हणजे चिंता, हा स्ट्रेस म्हणजे तणाव. 100% जर तुमच्या संस्थेमध्ये कंटिन्युअसली जर पॉलिटिक्स केलं जात असेल तर तुम्हाला स्ट्रेस असेल ना, तुम्हाला चिंता वाटत असेल, ताणतणाव येत असतील की काय होणार. एन्झायटी म्हणजे काय, आपल्याला चिंता होते की आता आपलं काय होणार. एम्प्लॉई एक्सपिरियन्स हायर लेवल ऑफ द स्ट्रेस अँड एन्झायटी व्हेन द परस्यू पॉलिटिक्स इज द ऑर्गनायझेशन. दिस इज बिकॉज प्रत्येकाला चिंता असते पॉलिटिक्स होत असेल तर, कोण कधी गेम करेल सांगता येणार नाही, बरोबर ना. बघा, द एम्प्लॉई फील दॅट दे मे बी लुसिंग आउट ऑफ दिस हू आर प्लेइंग पॉलिटिक्स इन द ऑर्गनायझेशन. त्यांना नेहमी भीती असते जे पॉलिटिक्स करत नाहीत त्यांना, की आपण पॉलिटिक्समध्ये नाही आहोत आणि लोकांनी पॉलिटिक्स करून आपला गेम केला तर, ही भीती असते कायमची. सेकंड पॉईंट बघा, एम्प्लॉई हॅव टू कॅरी द ॲडिशनल प्रेशर टू नॉट ओनली डुईंग देअर जॉब बट ऑल्सो दॅट अ प्लेइंग ऑफ पॉलिटिक्स कॉम्पिटेटिव्ह. म्हणजे त्यांना काय असतं, फक्त आपलं काम महत्त्वाचं, काम करणं एवढंच नाही राहत तर आपल्याला पॉलिटिक्स पण करावं लागेल, ही काय असते, चिंता असते. त्यामुळे स्ट्रेस अँड एन्झायटी म्हणजे आपल्याला चिंता पण वाटते आणि ताण पण येतो. पुढे आहे का एम्प्लॉई टर्नओव्हर. एम्प्लॉई टर्नओव्हर म्हणजे काय, काम सोडून जाण्याचं प्रमाण. जिकडे ज्या संस्थेमध्ये पॉलिटिक्स जास्त होत असतं 100% तिकडे एम्प्लॉई काय करणार, काम सोडून जाणार. एम्प्लॉई आर मोर लाईकली टू क्वाइट द ऑर्गनायझेशन वेन देअर इज अ टू मच ऑफ द ऑर्गनायझेशन पॉलिसी अँड दे कॅनॉट हँडल इट. जेव्हा प्रचंड राजकारण होत असेल संघटनेमध्ये तेव्हा एम्प्लॉई काय करतात, जॉब सोडून जाण्याचा प्रयत्न करतात आणि ते हँडल करू शकत नाही, त्यामुळे म्हणतात मी जॉब सोडूनच जातो. ओके, पुढे काय, परफॉर्मन्स डिक्लाइन. 100% तुम्हाला काम करण्यासाठी इकडे आम्ही नियुक्त केलं आणि तुम्ही काय करतात, पॉलिटिक्स करत आहात, मग काय होणार, परफॉर्मन्स तुमचा कमी होणार. त्यामुळे तुम्ही संस्थेचे मालक म्हणून संस्थेमध्ये 0 पॉलिटिक्स असावं, 100% ट्रान्सपरन्सी असावी, याच्यासाठी काम केलं पाहिजे. मात्र ॲज अ एम्प्लॉई म्हणून तुम्हाला पॉलिटिक्स करावं लागेल तुम्हाला पुढे जाण्यासाठी. लक्षात घ्या, ॲज अ मालक म्हणून काय पॉलिटिक्स 0 आणि एम्प्लॉई म्हणून पॉलिटिक्स करावंच लागेल, नाहीतर तुम्ही संघटनेत पुढे जाऊ शकत नाहीत. कितीही चांगला परफॉर्मन्स करा, ते पोचवणं महत्त्वाचं असतं. ओके, असं आपलं पुस्तक म्हणतं. म्हणजे मी सांगितल्याचं तर तुम्ही सांगणार की सर खूपच प्रॅक्टिकल बोलतात, राजकारण करा म्हणतात, कामाला लागलात की करावंच लागतं, नाहीतर तुम्ही पुढे जाणार नाहीत. ओके, असं आमच्या पुस्तकात लिहिलं आहे.
हा ओके. पुढे बघा, एम्प्लॉई इज द परफॉर्मन्स. हा एकदम प्रॅक्टिकल सब्जेक्ट आहे ना, की जे काय करायचं बघा, पॉलिटिक्स करायचं की नाही संघटनेमध्ये. सगळे म्हणा नाही 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 करायचं नाही करायचं नाही, मात्र प्रत्येक जण करतो. या पुस्तकात काय सांगितलं, तुम्हाला पुढे जायचं असेल ना, तर तुम्हाला काय इनहेरेंट पार्ट आहे. इनहेरेंट म्हणजे काय, अपरिहार्य पार्ट आहे. संघटनेमध्ये तुम्ही काम करतात ना, तुम्ही राजकारण केलंच पाहिजे, तरच तुम्ही पुढे जाल, नाहीतर तुम्ही काय पुढे जाऊ शकत नाहीत. आपला सब्जेक्ट आपल्याला काय सांगतो सांगा, संघटनेमध्ये काम करत असताना आपल्याला पॉलिटिक्स करावंच लागेल, तरच आपण पुढे जाणार. ओके, हे प्रॅक्टिकल आहे, लक्षात घ्या. त्यामुळे आणि जर समजा तुम्ही, बरेच लोक असतात ना, ते कामावर खूप लक्ष देतात. ते म्हणतात पॉलिटिक्स जाऊ दे उडत, मला काय जॉबची फिकीर नाही, मी काम मनापासून करणार, काढून टाकलं तरी चालेल. त्यांचा परफॉर्मन्स नेहमी हाय असतो. त्यांना स्ट्रेस पण नसतो आणि चिंता पण नसते त्यांना, की आता माझं काय होणार ही त्यांना चिंता नसते आणि ताण पण नसतो. ते 100% आपल्या कामावर लक्ष देतात. मात्र जे मध्ये जे काय असतात ना पॉलिटिक्समध्ये, त्यांचा परफॉर्मन्स कमी होतो, कारण त्यांचा वेळ पॉलिटिक्समध्ये पण जातो, संघटनेमध्ये चर्चा करण्यात जातो. 8 तास काम असेल तर 2 तासच काम, बाकीची वेळ फक्त राजकारणावर चर्चा. ओके, एम्प्लॉई परफॉर्मन्स डिक्लाइन टू ऑर्गनायझेशन पॉलिटिक्स. दिस इज द बिकॉज ऑफ अन ऑर्गनायझेशन with political environment is seen unfair organization. This has the negative impact of the employee motivation. आणि एम्प्लॉईचं मोटिवेशन असतं ते पण कमी होतं. तो म्हणतो ही काय संस्था चांगली नाही, इकडे पॉलिटिक्स करणारा पुढे येतो, त्यामुळे काम करण्यापेक्षा पॉलिटिक्स करूया. त्यामुळे परफॉर्मन्स कमी होतो. एम्प्लॉई नॉलेज अँड अंडरस्टँडिंग ऑफ द डिसिजन मेकिंग प्रोसेस इन द ऑर्गनायझेशन, सच एज हू मेक्स डिसिजन, व्हाय अ पर्सन वॉज द चूजन डिसिजन मेकर, और व्हाय दिस हॅपन इन द ऑर्गनायझेशन पर्टिक्युलर वे इज ऑल्सो इम्पॉर्टंट. हे सांगितले, तुम्ही पहिलेच लक्षात ठेवा. बेसिक गोष्टी सांगितलेल्या आहेत. आणि सगळ्यात शेवटचं आहे काय, डिफेन्सिव्ह. पहिला पॅराग्राफ लक्षात ठेवा. ओके, शेवटचं काय, डिफेन्सिव्ह बिहेवियर. डिफेन्सिव्ह बिहेवियर म्हणजे काय, रिॲक्टिव्ह अँड प्रोॲक्टिव्ह बिहेवियर टू अवॉइड ॲक्शन अँड ब्लेम ऑर चेंज. यामध्ये काय, आपल्या विरोधात जे काय पॉलिटिक्स होतं, तर त्याच्या विरोधात आपणच आधी सावध राहतो, की आपण काय करतो, आपलं काम 100% चांगल्या प्रकारे करतो, की आपल्या विरोधात कोणी पण पॉलिटिक्स करू दे, आपल्यावर त्याचा काही परिणाम होणार नाहीत. याच्यासाठी अतिशय सावधपणे काम केलं जातं. हा एक चांगला फायदा म्हणता येईल हा पॉलिटिक्सचा. संघटित पॉलिटिक्स असेल तर प्रत्येक जण 0 मिस्टेकवर काम करतो, की माझ्याकडनं कुठचीही चुका होऊ नाहीत. अशा प्रकारे आपण पॉलिटिक्सचे संघटनेवर होणारे कारणं बघितली. ओके, पहिल्यासाठी लोअर जॉब सॅटिस्फॅक्शन, स्टेट अँड पुढचं बघूया. सॉरी हा, पुढचं आहे काय, एम्प्लॉई टर्नओव्हर, परफॉर्मन्स डिक्लाइन आणि डिफेन्सिव्ह बिहेवियर. ओके, हा लेक्चर आपण इकडे थांबूया.